नक्कीचा गांजा किंवा नक्कीचा गांजा. आपली कामं थोडीशी बाकी आहेत. कपडे वगैरे धुवायचे आहेत, ते सुकत टाकायचे आहेत ते, आणि मग नंतर जेवणाचा कार्यक्रम. आज गुरुवार आहे बाबू दादा, त्याच्यामुळे आज शाकाहारी काम. मावशी कितीला जोडी आहे? बघा आमच्याकडं जोडी आले. सकाळी काढले. मावशी कुठून आला तुम्ही? नार्लेवाडीतून आले मावशी. 10 रुपयाला. हे बघा आपली भजी, मस्त गोल्डन असा कलर आलाय भजीला. आणि ही भजी बनवून झालं, थोडीशी आहेत अजून. मग नंतर लगेचच कांदा भजी बनवून घेऊ आपण. बाय बाय बाबा, जा टाटा, बाय बाय बाबा, सोडा जा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्लॉग आपण कंटिन्यू करूयात. बघूया आज काय काय होतं ते. तर मित्रांनो, आता आलो मी जस्ट बाहेर न काढल्यात भांडे घासायला. बघा रात्रीचे भांडे आमचे, पोरं आमची लेट आलेली, जवळपास रात्री 11:30 वाजता आलेले. त्याच्यामुळे भांडे राहिलेले घासायचे, ते भांडे घासते. आणि आमच्या ताई चालल्यात कामाला. बाय 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 बाय. चलो चलो, बाय बाय. हो मित्रांनो, आपला बाबू दादा आता जस्ट ना उठलाय आणि बघा कशा ट्रेन घेऊन बसले. बाबू दादा अच्छा ट्रेन घेऊन नाही बस सकाळूच सकाळूच. तुला किमटी पाहिजे ना? किमटी बनव. नंतर भात नको, आता सकाळी किमटी यायची नाश्त्याला. डॉक्टरने दूध बंद केले ना. तर मित्रांनो बघा आपला बाबू दादा कसा बसला खेळायला. काय 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 नाही, डॉक्टर नाही, दूध नाही प्यायचा. हा, दूध मध्ये कप होतात. आता कसा बोलला परफेक्ट, दुधामध्ये कप होतात. तर मित्रांनो बघा बाबू दादा कसा बसले. मी कोण आहे? बाबा. मी बाबा आहे का? मी मम्मी आहे तुझी. ट्रेन येऊन ढा 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 पलटी आली. चलली पलटी आली. ट्रेन ट्रेन पलटी आली, पलटी आली, पलटी आली, पाला आली. तर चला आता बाबूचं आवरून घेते. बाबूला खिमटी वगैरे तर मित्रांनो आता घेतले मी बाबू दादाला आपल्या खिमटी बनवायला. आणि खिमटीचं सामान आपलं करून खिमटी बनवलेली आहे आमच्या आईने. याच्यात गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, थोडेसे बदाम घेतलेत आणि तांदूळ, मुगाची डाळ घेतली. तर त्याच्यासाठी एक डिशभर खिमटीसाठी 1 चम्मच खिमटीचा पावडर ते करून घेतलं. आणि आता त्याच्यामध्ये गूळ टाकते मी, साखर नाही टाकत जास्त. पावडर त्याच्यामध्ये गूळ टाकले आणि पाणी टाकते. दूध बिलकुल नाही टाकायचं, कारण की बाबू दादाला दूध बंदच केलं डायरेक्ट. त्याच्यामुळे मिक्स पावडर मिक्सर करते आणि गॅसवर ठेवून देते. मित्रांनो आपल्या बाबूदाची खिमटी मी बनवलेली आणि डिशमध्ये घेतलेली. तर त्याला इडली पाहिजे होती, इडलीवाल्यासाठी त्याने प्लेट आणलेली, ती नाही भेटली. त्याने बघा कशात खिमटी सगळी सांडवली आहे. ही बघा खिमटी, त्यात दूध नाही टाकला, पाणीच आहे. आणि कन्सिस्टन्सी बघा थोडीशी जाडसर आहे. मम्मा बस पिणार ना तू खिमटी? हा मी भरू का तुला? बसून भरू का? तर बाबा दादा बोलतो मम्मी मला बसून भरव. तर आता मी बाबा दादाला आपल्या खिमटी भरवते. आठवण पण माझे का?
बाबूदादाला आपलं कार्टून पण पाहिजे आणि किमती पण ना. भूक लागली का? हा चालेल. भूक काय पाहिजे? काय? मेट्रो. ए बघा बाबूदादाला मेट्रो पाहिजे. ही मेट्रो ही ना मेट्रो. ही मेट्रो अशी जाते. किमती घेतल्या भरवायला बाबूदादाला आपल्या आणि बाबा बघा असं अशा प्रकारे आपलं बाबू दादा किमती पितो. कशी झाली किमती बाबू दादा? तुला आवडली? आवडले आणि ते बघा तिथे कार्टून लावलंय. कार्टून बघता बघता आणि हातामध्ये एक ट्रेन. 2 ट्रेन आहेत. अशा प्रकारे आमच्या बाबू दादाला खेळता थोडस कार्टून टीव्ही बघतात काहीतरी खायला लागतं ना बाबू दादा. तर चला बाबू दादाला आता मी खिमटी वगैरे भरवते ना. आपली कामं थोडीशी बाकी आहेत. कपडे वगैरे धुवायचे आहेत ते सुकत टाकायचे आहेत ते आणि मग नंतर जेवणाचा कार्यक्रम. आज गुरुवार आहे बाबू दादा त्याच्यामुळे आज शाकाहारी काम. बाबू दादाला किमती पिले ना. बाबू दादा बघ काय बोलतो बोल रे बाबू परत. भांडी कशाला घेऊ? आता बोलतो भांडी घासायला घे. हे बघा सकाळची भांडी घासून आता पुन्हा आपली सकाळची नाश्त्याची. हे बघा प्लेटमध्ये बाबू दादाला किमटी काढलेली आहे त्याने याच्यातच ओतली. आणि आता आपला कपड्यांचा कार्यक्रम बाकी आहे. कपडे धुवायचे अर्ध्या धुतल्यात. मित्रांनो आता आपले भांडे वगैरे घासून झालेले मगाशीच. आता जेवण व्हायचं आहे आणि कपडे पण झालेत ऑलमोस्ट सगळे धुवून. थोडे बाकी आहेत. तोपर्यंत आता आपली जेवणाची तयारी. तर मित्रांनो आपलं जेवण बनवायला घेतलं आहे. आजचं मेनू आहे तिखट वरण आणि भात आणि सोबत भजी बनवायचे. भजी नंतर बनवू. भाताला कांदा दिला एक थोडंसं पाणी टाकायला लागेल. पाणी ते ऑलरेडी ठेवलं गरम वरच हेच टाकते. मग तिखट वरण आमच्याकडे तिखट डाळ बोलतात. तिखट वरण पण बोलतात. आता गॅस थोडं कमी करून 5 मिनिटं ठेवली. ऑलमोस्ट 5 मिनिट त्यापेक्षा जास्त नाही लागणार. आणि गॅस थोडी कमी करते. तेव्हा झाकण ठेवलं आहे. आता त्याच्यावरती थोडं गोट आहे लसूण वगैरे चेचायचं तो ठेवायचं. आणि ते तिखट वरून ठेवलं परत. जेवण झालं आहे आपलं आणि बाबूदादाची आंघोळ व्हायचं अजून. मित्रांनो चाललो आहेत आपल्या साईकडे मग अशी एक राऊंड टाकलेला. आता परत आले साईला आपल्या टाकले कुट्टी. बघा कसं खातोय तो साई. बिझी आहे साई आपला. तर साईचं पण आवडलं सगळं. आमच्या कोंबडी पिल्ली घातलं ते पाग्या ठेवल्यावरती चापाच्यावरती. आता काढत नाही बसत. नंतर येईल संध्याकाळी तेव्हा दाखवायला वाटलं सर तुम्हाला. आणि आपले कपडे पण झाले धुवून. बघा सगळे कामं आवरलेत. जेवण पण झालं आहे आणि आता मशीनवर बसायचे. सप्त्याला साडी घेतली ते शिवायचे. त्याच्यामुळे आता डायरेक्ट दुकानात जाईल. आणि मित्रांनो चाललो आता बाबू दादाला घेऊन कुठे चालू आपण आता. चल बॅग घाल. पहिले स्कूलला जायच्या आधी आईच्या पाया पडायच्या पप्पाच्या पाया पडायच्या माहिती आहे ना. पप्पाच्या पाया बाप्पा करतो पहिले तसं नाही घालीत बॅग. हा थांबा 1 मिनिट. स्कूल बॅग बाई हात घाल आता. मुलाची भाजी आईला सांग. मुलाची भाजी आले घ्यायचे का. ओय आईला विचार मुलाची भाजी घ्यायची का.
ते बघ आता चाललोय बाबा तुला घेऊन मी स्कूलला. तुला बाबाला सांगितलंय माझ्या पोराच्या नावावर दर महिन्याला 500-500 रुपये टाकायचं कष्टामध्ये. हा टाकायचं ना, मग ते पैसे तुला टाक एकट्याला. आला पैशावाला होईल बाबू दादा. आता बाबू दादा लवकरच पैशावाला होईल. बाबा दादाच्या नावाने अजून एक स्कीम लॉन्च होते आपल्याकडं. चल मावशी कितीला जोडी आहे? बघा आमच्याकडं जोडी आले. मुलाची भाजी सकाळी काढले. हा मावशी कुठून आला तुम्ही? नार्लेवाडीतून आले मावशी. 10 रुपयाला मुलाची जोडी बघा. नेराला हीच जोडी 20 रुपयाला भेटते. चलो चल स्कूलला जाऊ. चल आपण चल चल. आम्ही मारले शॉर्टकट स्कूलला जायला बाबू दादाने नमीनी. आता आम्ही चाललो स्कूलला ना बाबू दादा. इकडनं जाऊ. चल इकडनं ब्लँकेट टाकलं सुकत बाकाईने. ये चलो लेट्स गो. चला टीचर का? चल 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 पटापट पटापट. फ्रेंड आहेत ना तुझ्या? तर सगळ्यांना उभी केलं बघ. चल ये सांग सांग. ए दीदीचा बड्डे आहे. देवांशी कुठे आहे मग? हॅपी बर्थडे बोल ना ती बाबू. हात मिलाव. हॅपी बर्थडे. चला यांच्या दीदीचा बर्थडे देवांशीचा. चल जा आतमध्ये जा. हा मित्रांनो आता घेतल्यात बटाटा भजी बनवला. त्याच्यानंतर बनवायचे कांदा भजी. बटाटे धुवून घेऊ आपण. आधी पण धुवून घेतलेला. बटाटे वॉश करून घ्यायचे. हा हे बेसन मित्रांनो होममेड बेसन आहे. घरी बनवलं चणा डाळीपासून आणि चण्यांच्यापासून. 2 3 4 चम्मच बेसन टाकलं. आता यात थोडीशी हळद टाकतो आणि नॉर्मली थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं हलवं. ते ओलंच आहे घेतलेलं. याच्यामुळे नॉर्मली पाणी टाकायला लागेल थोडंसं. परत मिक्स करू आपण. हे बघा सगळं मिक्स केलं आपण ऑलरेडी. आता फक्त गॅसवरती कढई ठेवली. गॅस चालू केला मित्रांनो. कढई तेल टाकतो. ओ आहे ते उसमें तेल. तेल गरम होईपर्यंत मित्रांनो आपण कांदा कटिंग करून घेऊ. आता तेल गरम होईपर्यंत कांदा पण कटिंग करून घेतो मित्रांनो. आणि आता बघू तेल आलंय का. तर आलंय तेल. आपण एक एक करून त्याच्यात भजी सोडून टाकू सगळे. ओके आली छानपैकी तेल. बाबू दादाची आपली फेवरेट आहे ती भजी. बाबू दादाला बटाटे भजी भरपूर आवडतात. आणि बघा तशीच सगळं वरती पण आले. आता भजी बनवून घेते आधी मी. हे बघा आपली भजी मस्त गोल्डन असा कलर आला आहे भजीला. आणि ही भजी बनवून झालं. थोडीशी आहेत अजून. मग नंतर लगेचच कांदा भजी बनवून घेऊ आपण. डबल दुसरं टाकत भजी या मागाशी बनवून झाल्यात. आणि आता याच्यातच कांदा टाकते. हे कांदा आहे. याला स्मॅश करून घेते अलग अलग. म्हणजे भजी बनवायला जरा सोपी पडेल. छोटे छोटे 3 कांदे घेतलेत मित्रांनो मी. सगळा कांदा आधी सुट्टा करून घेते. आणि आता त्याच्यात वरून परत मगाच सारखं सामान टाकेल.
परत आपण याच्यात बेसन ॲड करूयात. 3 ते 4 चम्मच टाकतो. 4 चम्मच बेसन टाकलं मी. हळद. काही जण ओवा वगैरे टाकतात, मी नाही टाकत. ओवा टाकलं पण चांगला टेस्ट येते. ओवा किंवा धने पण टाकतात थोडंफार. तिखट मसाला हळद टाकला आणि ते यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आता परत त्याला मिक्स वेल करून घेऊ आपण. आणि आता थोडंसं पाणी टाकून पुन्हा मिक्सिंग करून घेऊ व्यवस्थित. बघा मिक्स वेल करून झालं कांदा भजी पण करायला. आता बनवते याच्याच कांदा भजी. ते सगळं बटाटा भजी काढून झालं आपले. याच्यात तेल याच्यातच बनवून घेते आता मी. एक एक सोडते. गॅस कमी करते आता. मी कमीच ऑलरेडी. जिथे जिथे जागा दिसेल तिथे तिथे टाकते. बस आता एवढा बॅटर आहे भजींचा. आणि टाकलेत कांदा भजी. तोपर्यंत हात वगैरे धुवून वॉश करून घेते मी. भजी टाकून 5 मिनिट झालेत मित्रांनो. परत मला काय गॅस स्लो आहे, करपायला नको म्हणून. पलटी केलेलं आहे. गॅस स्लो आहे. हे बघा थोडी फास्ट करते. आणि भजी टेस्टिंगला येते. चांगलं आहे मित्रांनो. तोपर्यंत आपली पण भजी रेडी होते. त्यांची पण टेस्ट घेईल. बघा मित्रांनो भजी झालेत आपले बनवून. मस्त लालसर झालेत. हे बघा एवढं राहिलेत ते परत सोडून घेते. आता उरलेले भजी पण टाकलेत मित्रांनो. आणि मगाशी काढलेले भजी. आता इसकी हम लोग टेस्टिंग करते हैं. छान झालं आहे. पण तोपर्यंत याला पण टाईम लागेल. 10 मिनिटं लागतील पूर्ण पलटे वगैरे करेपर्यंत. बाबा आपल्या स्कूलला गेलं, त्याला आणायला नाही गेलं अजून. थोड्या वेळात जाईल. तर चला भेटूयात नंतर. बघूया काय काय होतं ते. तर मित्रांनो भजी वगैरे सगळे काढून झाले. भजी वगैरे सगळे काढून झालेत. आणि आता आपल्याकडं कोण आलं माहिती आहे का, कासर आलं आहे. तर आईंना आमच्या बांगड्या भरायच्या सासूबाईंना. तर बघा काय काय त्याच्याकडे दाखवते मी.
मी कितीच वाट बघत होता मला म्हणलं बांगडा. माझा आलतो गेला हप्त्यामध्ये येऊन गेलो. हा काय कसं डझन आहे हं? कसे डझन आहेत बांगडी बांगड्यांच्या वर आहे 50 आहे 100 120 150. त्याच्यात पण 4-5 तिथले आता ते सगळं काढायला लागल. मग त्या तिथल्याला काय वेगळं आणि तिथली मग बांगड्या मग आपल्याला ते एवढं बांगड्या चाललंय जमत. नवीन नवीन व्हरायटी आहेत त्यांच्याकडं गोल्डनवाले आहेत छोट्या गोरांचे पण आहेत त्याच्यात अनु ये बांगडी भरायला इथे टिकल्या वगैरे आहेत ए टू झेड आहेत कडबकी आहेत का कोणते प्लेन नाही एकदम एकदम प्लेन नाही हे असं आहे. हे कसे आहेत हे निघत काढलेलं का नाही हे काय निघत काढलं होतं. हा काय हे नको काय किती रे? ते 450. मी यातून बघतो का तिला मला माहित नाही कसे आहेत यांच्याकडे बघते आता कशा भेटतात या असं घातलं नाही कधी हा या कसं आहे मस्त 70 आहे कलरफुल आहे हे किती रे? ते 60 रुपये. एक वापरलाय ना असं वापरलं का त्याने नको त्यापेक्षा या घेतलेलं मम्मीने बघ कोणते घेतलं तिला कलरफुलच आवडलं वापरलं काय तो पक्का मोठा आहे किती मोठा बारीक आहे ना त्याच्यात. आहे ना 1.12 आहे तो किती 1.14 आहे का घे. सेम आहे परफेक्ट कशी बोलते दोन्ही सेम आहेत या बांगड्या नको नको ना मम्मी वापरले ये घे चल घेऊ सेम आहेत चला रड बाबू दादा बाकूचा बाल कसं रडतो अजून तुला पक्का मारलाय मी आता कसं रडशील माझं नाव कसं सांगशील पप्पाला पप्पाला माझं नाव कसं सांगशील मी मारलं तुला पप्पाला सांग पप्पा मम्मीने मला मारला सांग बघू नाव आले बाबू दादा बघ कुठं वाचला बघा आमच्या बाबू दादा कसं मस्ती करतोय तर नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे आणि बाबू दादा आपला गेले काकाच्या सोबत बाहेर आणि मी जेवणाची तयारी करायला घेतली आहे तर बघू शकता तुम्ही इथे तांदूळ घेतले निवडायला आणि सकाळी आपल्याकडे आलेली मुलाची भाजी ती कट वगैरे करून घेतले ती नंतर घालेल आणि इथे इंडक्शनवरती आपला डाळ ठेवल्या वरणासाठी ती उकडत लावले तोपर्यंत आधी मी तांदूळ वगैरे निवडून घेते आणि मग झाडं वगैरे मारायचे मित्रांनो बाबू दादा आले आताच ज्यूस घेऊन बाबू दादा काय आणलं दाखव काय बाबू दादा ज्यूस कोणाला आहे मला ना थँक्यू काकाला कसला मला आहे थँक्यू कोण ज्याच्याकडून खायला भेटेल त्याच्याच पाठीत जातो आमचा बाबू दादा ए मला पण पाहिजे ज्यूस आपले तर आले राज भाऊ लागतो आमचा भाऊ काय बोला बाबू काय बोलता नमस्ते काय बोलत होता याला पोंगार बोलतात का हा इन्स्ट्रुमेंट आहे ब्रास बँडचा याला इपोनियम बोलतात एवढा मोठा पोंगारा असते असते पडल पाहिजे राजभाऊने घेतले इपोनियम वाटला पोंगारा मित्रांनो आपला बाबू दादा चालू सायकल फिरवायला कुठे चालला बाबू दादा राजभाऊनी चालवलं बाबू दादाला फिरवायला टर्न मार तिकडं मागं होते ना आलू रे आलू ये ब्रेक नाही जाशील चांगलंच काम 25 करशील तू भारी काम आहे आपलं शाही चाललं चलो आपलं शाही चाललं फिरायला हा
घरात नाहीत. ए लगेच नको तिकडे ना. नाही ते टीव्हीला लावलं फोन. तर मित्रांनो आपलं भात वगैरे झालं इथे घालून आणि तशी चहा उकळलाय आप्पांच्यासाठी आणि डाळ पण उकडून झाले. वरण टाकायचे फोडणीला त्याची तयारी केली आहे. आता आप्पांना चहा देते नेऊन. त्यांचे आंघोळ वगैरे झाले आणि त्यांना द्यायचे चहा. जस्ट चहा वगैरे ओतले मी आणि चहा देते आणि वरण फोडणीला टाकायला येते. चहा वगैरे दिला आप्पांना. आता वरण येते फोडणीला टाकून. बाबू दादा बाहेरच आहे. ए बाबू दादा कोण कोणाला कुठं पाडला तू? दाखव. लागला नाही बघू. दाखव कुठं लागलं नाही. इकडे रे श्रेयांश इकडे बघू पाहायला काय लागलं इथं. डोक्याला लागला. मग चल आता घरात. डोक्याला लागला मग चल ना. बघा लागला तरी ऐकत नाही पोरे. बाबा दादा आपण खेळतोय तोपर्यंत वरण फोडणीला टाकून घेते. आता वरण राहायचं बाजूला त्याच्यात नाद लागायचं मी. तर आता ये टोपशी सर्व अभी इसके ऊपर रखते हैं पतेली म्हणजे टोपशी आणि वरण फोडणीला टाकायची प्रोसेस स्टार्ट. चला आता वरण फोडणीला टाकून घेते. मित्रांनो गॅसवरची टोपशी लावली. टोपशी झाली गरम. त्याच्यात टाकते खाली तेल आणि तेल आलं का बघून आधी थोडीशी त्याच्यात मोहरी टाकते आणि जिरं टाकते. आलं तेल. आता त्याच्यात मी जिरा मोहरी टाकून घेते. त्याच्यात लसूण टाकते. गॅस थोडी स्लो ठेवते. हे कढीपत्ता आहे. ह्या मिरची आहेत. काय पाहिजे का तुम्हाला? ते टाकलं टोमॅटो. हां मुली शिजवायला लागली आणि वरून टाकलं खालायचं. टाकायचं आता आपलं उकडून घेतलेलं डाळ. त्या पाहिजे आलं मग आपलं बाबूदा गाणं लागून द्या आधी. ऊसाच्या ज्यूसची गाडी आहे का? कसा आवाज येतो ऊसाच्या ज्यूसच्या गाडीवरती? दाखव अजून. ओके दादा. नक्कीचा गांजा नक्कीचा गांजा. मित्रांनो आता आपली याची भाजी पण झालेली आहे. मुलाची भाजी. तर चला आता मुलाची भाजी झाली. 5 मिनिटानंतर आपली भाजी शिजून होईल पूर्ण. आणि इथं बघा भांड्यावर सगळे घासून ओटा क्लीन केलं आहे आणि जाते आता कपडे लावायला. तर एवढे कपडे लावायचे आहेत मित्रांनो. तर आधी सगळे कपडे वगैरे जुळून घेते आणि मशीनवर बसायला काही गेलेच नाही आहे. त्याच्यामुळे मशीनवर पण बसायला जायचे मला. तर आत्ता पहिले कपडे वगैरे जुळून घेते आणि जाते दुकानात मशीनवर बसायला.
दर बाय दूध दे दूध दे दे काढून दे दूध दे. रोज बाबासाठी दूध घेऊन येतात. काढलं का तुम्ही? केस कापला दीदीने? काय खातं बोल? दुकानातला पाहिजे का घरातला पाहिजे? जामून खाते? गुलाबजाम फेवरेट आहे. तुला पण खाशील ना? ओके. तर काल आणलेले मामाने आपल्या गुलाबजाम. ओनली 2 पीस. ओके. दोनच आहेत आणि दोघांना 2 कम्प्लीट. बघ बाबा चांगलं होतं. घे तुला एक. हे घे मला. आता तुकडं झाला 5ला झाला. मी आऊ का? हे पडशील ते ती खाली. तू कशाला तिच्या वाट जातो? आपली आहे दीदी. ओ बघा तिचं काय चाललंय. तो तिच्याच नुसतं वाट जातो हा का? हे ध्रुवा दादा आपला आहे ना, देविका दीदी पण आपली आहे. बाय 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 बाबा जा टाटा बाय बाय. बाबा सोडा जा. बोल ना गाणं निघत कसं बोल. कोण बोलला? कोण बोलला माझा मोबाईल गटारात फेकून टाकेल? कोण बोलला फेकून टाकेल माझा मोबाईल गटारात? ए नाही का नाही बोलत. चल तो बिझी. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालंय सगळं करून आणि भांडी घासायची आहेत. दाखवते पूर्ण ओटा आपला मेसी झालाय. आणि काल संध्याकाळी रात्री भांडी घासलेली नव्हती. तर मित्रांनो काल रात्री पोरं 11:30 वाजता आले, त्याच्यामुळे भांडी मी सकाळी घातले. तर ओटावर क्लीन नव्हतं केला. आता ओटा पण क्लीन करून घेते मी आणि भांडी पण घासते तोपर्यंत. हे बघा भरपूर ओटा मेसी झाला आहे, त्याच्यामुळे आता मी क्लिनिंग वगैरे सगळं करते. बाबूदादा आपला बाहेरच आहे, टी व्ही बघतोय. थांबा दाखवते तुम्हाला. बाबूदादा मस्ती करतो बाबूदादा नुसतं. तर मित्रांनो आपली भांडी वगैरे सगळी घासून झाली आहेत. ओटा वगैरे क्लीन केलं आहे. हे बघा तुम्ही सगळी भांडी घासून झाले. तर ओटा पण क्लीन करून झाले. काल नव्हता गेला ॲक्च्युली. काल संध्याकाळी रात्री भांडीच नव्हती घासली, त्याच्यामुळे सगळं तसंच पसरा होता. आज सगळं क्लीन केलं मी आणि आता जाते बाबूदादाकडे. तर बाबूदादा बघा काय करतो का. बाबूदादा ए बाबूदादा काय करतो तू? बच्चू इकडं बघ काय करतो. काय करतो? खेळतो. तर बाबूदादा आपला खेळतोय आणि आपले काम वगैरे पण सगळे आवरले. तर फायनली मी ब्लॉग येते एंड करते. चला बाय बाय. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. 2-3 दिवसानंतर ब्लॉग शूट केला. तब्येत थोडी डाऊन होते, त्याच्यामुळे ब्लॉग घेतलंच नाही आहेत मी. तर चला बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. इकडे बघ. इकडे बघ बाबू दादा. बायको नाही कियांशी आहे ती. कियांशी कोण आहे ती? बायको नाही. कियांशी आहे. कियांशी गाडी